चला सामन्याला सुरुवात होते. मनोज 11 कणकवली संघाकडून गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत मॅन फ्रॉम पोंडा गौरव गुंगरट, ज्यांच्या नेतृत्वाखाली मनोज 11 संघ खेळताना पाहायला मिळतोय. ज्यांनी लाजरी चषकामध्ये कुडाची स्पर्धा गाजवली. सलग 10 चेंडू निर्धाव टाकण्याचा मान ज्या गोलंदाजाच्या नावावरती होता. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रामेश्वर प्रतिष्ठान बिटबावची स्पर्धा, अशा मोठमोठ्या स्पर्धा सिंधुदुर्ग परिसरातील ज्या खेळाडूंनी गाजवल्या आहेत, असा पोंड्याचा सुपरस्टार गौरव गुंगरट गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. गौरव गुंगरट ओहो, चांगला चेंडू. इथे मात्र यासाठी ओळखले जातात का मी लाजरी चषकामध्ये 10 चेंडू निर्धाव टाकले, त्याचा प्रत्यय येणारा हा पहिला चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाजी अप्रतिम आहे या गोलंदाजाकडे. दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत. नक्कीच एक मोठं नाव आहे सिंधुदुर्ग परिसरातील. नक्कीच पेशाने शिक्षक देखील आहेत आणि त्यानंतर क्रिकेटवरती प्रभुत्व देखील आहे या खेळाडूचं. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र तुतुमय झालं. रनआउटची संधी. ओहो, विकी मुंडेने कुठेतरी चूक केल्या. नक्कीच या चेंडूला पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्ट करणं गरजेचं होतं. विकी मुंडे थोडस जर पाहायला गेलं तर फंबल झालेत या चेंडूवरती. फेकी चांगली होती. विकी मुंडे देखील स्वतःवरती नाराज आहेत. नक्कीच राहुरीचा हा सितारा, परंतु कणकवलीकरांचा जर पाहायला गेला तर महत्वाचा भाग राहिला. मनोज 11 कणकवली संघाकडून सातत्याने हा खेळाडू खेळत आलाय. ओहो, वेगात टाकला हा चेंडू. प्रमोद चव्हाणला इथे मात्र थांबवलं गेलंय. मॅन फ्रॉम पुणा, पुण्याचा डाण्या वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या आहेत, असा हा खेळाडू आहे. दर्जेदार क्रिकेट या मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूच्या माध्यमातून देखील राहिले. हे नाव सातत्याने चर्चेत राहिले. कोकणामध्ये देखील सातत्याने या खेळाडूला मागणी असते, असा हा खेळाडू आहे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. विकी मुंडे जेल खाली आलेत, परंतु थोडस दूरवरती राहिलेत. नक्कीच प्रयत्न तर चांगला होता आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून. विकी मुंडे इथे मात्र जेल खाली येण्याचा प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळालेत, परंतु थोडस दूर राहिलेत आणि याचमुळे या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. पहिले 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर तिसऱ्या चेंडूवरती प्रयत्न केला गेला एकेरी धावेचा आणि चौथा चेंडू जो आहे तो एकेरी धावेसाठी सक्सेसफुल ठरलाय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्ची केली आहे गौरव गुंगरट सरांनी. नक्की चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. दर्जेदार गोलंदाजी. 4 चेंडू अप्रतिम. ओहो, चांगला चेंडू पेश केलाय. लेफ्ट आर्म फलंदाजासाठी हा बाहेरचा चेंडू होता. या आधी देखील जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाण साठी देखील बाहेरचा चेंडू टाकला होता. म्हणजेच काय तर दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मोठ्या स्पर्धांचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे आणि तोच अनुभव या एमजे चषकामध्ये पणाला लावला जातोय. ओहो, नक्कीच चांगला चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र अक्षय कदम चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव आली आहे. चेंडू इथे जर पाहायला गेलं तर अक्षय कदमच्या हातामध्ये होता. फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव आल्यानंतर पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आलेत फक्त आणि फक्त 2 धावा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पन्हाळ टायगर संघ हा गौरव गुंगरट सरांच्या या जाळ्यामध्ये अडकताना पाहायला मिळालंय, परंतु हे जाळं इथे मात्र भेदण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. एका बाजूला सागर माडिक तर दुसऱ्या बाजूला प्रमोद चव्हाण. कशा प्रकारे उर्वरित 5 षटकामध्ये धावा बनवतील हे देखील पाहावं लागेल. तोपर्यंत आपण थोडीशी विश्रांती घेतोय. जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवरती पायस अल्मेडा, मॅन फ्रॉम मालवण. अजून एक मालवणचा सितारा. मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवलेत असा हा खेळाडू आहे पायस अल्मेडा. युवा सितारा आहे. ओहो, काय टर्न आहे पहा. गोलंदाजी अप्रतिम आहे आणि म्हणूनच या खेळाडूला जर पाहायला गेलं तर मनोज 11 कणकवली या संघामध्ये आज स्थान दिलं गेलंय. मॅन फ्रॉम मालवण, अजून एक दर्जेदार खेळाडू. सिंधुदुर्ग म्हटलं की रत्नांची खाण आहे आणि त्याच रत्नांच्या भूमीतून हा एक रत्न आज एमजे चषकामध्ये दाखल झालाय. एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते.
दर्पण आचरेकर देखील आज सामन्यामध्ये खेळताना दिसतील. अजून एक सिंधुदुर्गचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखलं जातं असा खेळाडू. ओहो, नक्कीच इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा चेंडू जर पाहायला गेला तर घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावेसाठी हा फटका आलाय. 2 धावेनी संघाची धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 या धावसंख्येवरती विराजमान होताना दिसतंय. नक्कीच चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म फलंदाजीसाठी सातत्याने चेंडू जे आहे ते बाहेरच्या दिशेने वळण घेणारे हे चेंडू पाहायला मिळतात. ही रणनीती आहे लेफ्ट आर्म फलंदाजीसाठी. सातत्याने हे दूरवरचे चेंडू ठेवले जात आहेत, परंतु सागर माडिक ह्याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. फलंदाजाचे इरादे ओळखले आणि त्याचमुळे हा चेंडू थोडासा हा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा अचूक आहे या खेळाडूकडे आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर पायस अल्मेडा हे नाव चर्चेमध्ये राहतंय सातत्याने. ओहो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाच्या पदरी येथे मात्र जर पाहायला गेलं तर यश पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 धावा. कधी षटक चालू झालं, कधी षटक संपण्याच्या मार्गावरती आलं हे कळालं देखील नाहीयेत, कारण का डॉट चेंडू आलेत. ओहो, नक्कीच आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू पाहिला आणि त्यानंतर चांगला फटका खेळला गेला. सागर माडिकच्या माध्यमातून एकेरी धावेसाठी फटका आला. फेकी करतील तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाची सांगता आणि या 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 5. टीजे आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संघाचा शिलेदार कर्णधार गौरव उंगरट. ओहो, या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक दूरवरतीच राहिलेत आणि 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 7 धावा फलकावरती लागलेत. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर बावड्याचं सुपरस्टार या वर्षीच्या अंगामध्ये ज्या खेळाडूने आपलं नाव जे आहे ते चर्चेत आणलंय ते प्रतीक पाटील देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. यांच्यावरती देखील नजरा असतील. प्रतीक पाटील असतील, ओमकार कामकर असतील, नंदू उल्पी असतील, या मॅच मध्ये खेळताना दिसतील. बावड्याचे खेळाडू आहेत. ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. सातत्याने जर पाहायला गेलं तर फलंदाजापासून चेंडू दूरवरती ठेवले जात आहेत आणि म्हणूनच फलंदाज जर पाहायला गेलं तर मोठे फटके खेळत नाहीयेत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा आलेत 8. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 9 धावा आलेत. 9 धावा धावफलकावरती लागलेत. 9 धावा या धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या दोन्ही फलंदाजांना जर पाहायला गेलं तर विचार विनिमय करावा लागेल, कारण का आतापर्यंत तिसरं षटक प्रगती पथावरती लागले देखील आणि हे लागल्यानंतर धावांची पुंजी थोडीशी कमी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त स्ट्राईक वरती येणं प्रमोदचं देखील गरजेचं आहे. जर धावा बनवायचे तर प्रमोदने स्ट्राईक वरती येणं देखील गरजेचं आहे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. इथे LBWचं अपील मान्य केलं जाणार नाहीये, कारण LBW नाहीये आपल्याकडे. लेग बाईचा इथे मात्र इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. गौरव गुंगरट नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पेशाने शिक्षक देखील आहेत आणि मोठमोठं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने केलं गेलंय. या सिंधुदुर्ग परिसरामध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात या खेळाडूला मागणी असते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजीसाठी ओळखली जातात आणि तीच गोलंदाजी इथे मात्र पेश केली जाते. एमजे चषकामध्ये 10 धावा फलकावरती लागलेत. आता मात्र एक मोठं द्वंद्व पाहायला भेटेल. गौरव गुंगरटच्या विरोधात प्रमोद चव्हाण. दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक आणि या चेंडूला अडवलं देखील चांगल्या प्रकारे गेलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. टीप एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र प्रोटेक्शन दिले गेले आणि त्यानंतर इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 12 धावा या फलकावरती लागले. थोडंसं
गिअर बदलावं लागेल, एक्सिलेटर वरती पाय ठेवावं लागेल, गिअर बदलावं लागेल, धावांची पुंजी वाढवावी लागेल. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा झालाय, परंतु हा प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिलाय, परंतु प्रयत्न करावे लागतील सातत्याने, कारण का धावा या कमी आहे धाव फटलावरती. 12 धावा झालेत त्या फलकावरती. आतापर्यंत चेंडू किती झालेत? 17 चेंडू आणि 12 धावा. धावा या चेंडूपेक्षा जास्त होणं गरजेचं होतं, परंतु धावा या कमी आल्या चेंडूपेक्षा. म्हणजेच काय तर गोलंदाजांचं वर्चस्व या मॅच मध्ये राहिलंय. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाचता येत नाहीयेत फलंदाजांना, चेंडू रीड करावे लागतील. जर या मॅच मध्ये एक चांगलं टोटल उभं राहायचंय तर या मॅच मध्ये आपल्याला चेंडू जे आहे ते वाचावे लागतील. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये धावांची पुंजी आतापर्यंत 13 वरती जाऊन विराजमान झालेत. 3-13 हे वाजले जरूर. इथे मात्र पन्हाळा टायगर संघाचे 3-13 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 13 धावा फलकावरती. डीजे त्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलंय, कारण का पायस अल्मेडामध्ये ती क्षमता आहे फलंदाजांना जखडून ठेवण्याची. अपोजिट संघाला जर एक संधी दिली तर अपोजिट संघ हा कमबॅक देखील करू शकतो आणि म्हणूनच अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. ओहो, काय फटका, काय चेंडू टाकलाय पहा. थोडासा बाउन्स देखील या चेंडूवरती पाहायला भेटला, परंतु प्रमोद मध्ये ती ताकद आहे या चेंडूला सीमा पार धाडण्याची आणि म्हणूनच हा चेंडू सीमा पार देखील आलाय, चौकार आलाय. 17 धावा फलकावरती लागलेत आतापर्यंत. तिसरं षटक प्रगती, चौथं षटक प्रगती पदावरती आहे. आता मात्र गेर बदललाय, स्लॉट मध्ये दिला तर प्लॉट मध्ये राहणारच नाहीये. हा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावेंसाठी. चांगला फटका इथे मात्र खेळला जातोय प्रमोद चव्हाणच्या बॅटमध्ये. आता मात्र एक्सिलेटर वरती पाय ठेवला या खेळाडूने. खुद से जीतने की जीत है मेरी, मुझे खुद को हराना है, मैं भिड़ नहीं इस दुनिया की, मेरे अंदर ही जमाना है. या खेळाडूच्या आतमध्ये एवढी प्रतिभाशाली क्षमता आहे की कोणत्याही क्षणी ही मॅच टर्न करण्याची क्षमता या प्रतिभाशाली खेळाडूकडे आहे. हा खेळाडू दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखला देखील जातो. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट फटका सजवलाय खरा, परंतु इथे मात्र आकाश आले जेल खाली. आकाशातला हा चेंडू इथे मात्र आकाशच्या हातामध्ये जाऊन विसावलोय. नक्की चांगला झेल इथे मात्र टिपला गेला आकाश मसूरकर याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम मसुरा, मालवण मधील एक मसुरा एक गाव आणि याच गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आकाश मसूरकर. मोठं क्रिकेट या खेळाडूने देखील केलंय. नक्कीच गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने हे नाव चर्चेमध्ये राहिलं होतं आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला जो आहे तो पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग परिसरामधील मोठमोठ्या खेळाडूंच्या यादीमध्ये हे देखील नाव सातत्याने घेतलं जातं. आकाश मसूरकर सध्याच्या घडीला आपण जेल खाली येताना या खेळाडूला देखील पाहिलंय. पुन्हा एकदा या चेंडूवरती फटका केला गेलाय, सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडू सरसीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी.
म्हणून ओळखलं जातं. राहुलला एक मोठा फलंदाज आहे, नक्कीच याने देखील कोल्हापूरच्या ग्रामीण पटलावरती एक चांगला खेळ केलाय. ओहो, इथे मात्र बॅट्सविंग चांगली पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल गौरव सरांचा देखील, ज्याप्रमाणे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण केलंय कपमालीचं. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावा वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे मात्र गौरव घुंगरट सरांनी इथे मात्र प्रयत्न केला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 29 धावा या धावफलकावरती लागलेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 29 धावा या धावफलकावरती. प्रमोदची ती विकेट आली. ओहो, या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. वाह, काय फटका गेलाय. टायमिंग प्रॉपर आहे, जाईल सीमारेषा बाहेर. षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 4 षटकामध्ये 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. 35 धावा या धावफलकावरती. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते राहुलच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा. 2 कणकणी षटकार देखील आलेत या खेळाडूच्या माध्यमातून. थोडस या खेळाडूला उशिरा पाचारण केलंय की काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर निर्माण झालाय. परंतु क्रिकेट आहे, एक रणनीती असते क्रिकेटमध्ये आणि ती रणनीती वापरली गेली आणि ती रणनीती थोडीशी फसताना देखील पाहायला मिळाली. कारण का पहिल्या 4 षटकामध्ये जर पाहायला 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मॅन फ्रॉम कणकवली मुन्ना परब इथे मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मुन्ना परबवरती इथे मात्र विश्वास दाखवलाय. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल मुन्नाच्या माध्यमातून. ओहो, काय चेंडू टाकलाय पहा. भन्नाट वेग आहे आणि हा वेग कळाला देखील नाहीये सागर माडिकला. आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर सागर माडिक स्वतः इथे मात्र जर पाहायला गेलं तर सातत्याने स्ट्रगल करतायत. आतापर्यंत 13 चेंडूचा सामना केला आणि 9 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. सॉरी, 12 चेंडूचा सामना केलाय, 9 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. ओहो, बिगेट करण्याचा प्रयत्न, वेगाचा इथे मात्र वापर करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. या रबर बॉल क्रिकेटमध्ये ताकद नाही आहे, तर या रबर बॉल क्रिकेटमध्ये नजाकत महत्वाची आहे. टायमिंग प्रॉपर महत्वाचं आहे. जर टायमिंग नसेल तर चेंडू सीमा पार जाणार नाहीत आणि तोच इथे मात्र खेळ सध्याच्या घडीला जो आहे तो पन्ना टायगर्स संघाच्या माध्यमातून केला जातोय. परंतु इथे एका खेळाडून प्रभावित केलाय राहुलने. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा. टायमिंग प्रॉपर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, अकरू टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूवरती चांगला फटका केलाय. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये आली होती जरूर, परंतु त्या धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केले गेले. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 38 धावा या धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती. मुन्ना परब नक्कीच चांगली गोलंदाजी करताय. पहिला चेंडू भन्नाट वेगात टाकला होता या खेळाडूने. वेग आहे या खेळाडूकडे. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. संतोष कासवडकर इथे चेंडू खाली आले जरूर. चेंडूला पकडतील, फेकी करतील, परंतु चेंडू इथे मात्र त्यांना चकवा देताना पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती एकेरी धाव. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा या धावफलका 39 धावा धावफलकावरती लागलेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची केलेत मुन्ना परबने. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका खेळायचा जरूर होता, परंतु तो फटका जो आहे तो पाहायला मिळाला नाहीये मोठा. इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे सागर माडिकने. एक चांगला निर्णय घेतलाय, कारण का त्याच्या माध्यमातून धावा येत नाहीयेत.
कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक मोठं नाव, चर्चेतलं नाव आहे नंदू उल्पे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल नंदू उल्पेच्या माध्यमातून. संधी तर जरूर मिळाली, परंतु त्या संधीचं सोनं करावं लागेल. कोल्हापूरमध्ये जर पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेट हे गेल्या वर्षीच्या अंगावर असून या परिसरामध्ये क्रिकेट जे आहे ते खेळलं गेलं. अनुभव कमी आहे या खेळाडूंकडे, परंतु जो अनुभव आहे तो पणाला लावला जातोय. ओहो, वेगात टाकला या चेंडूला आणि त्यानंतर इथे मात्र सर बॅटनेला फटक्याला सजवलं गेलंय. पायस इथे मात्र क्षेत्ररक्षण करतील, फेकी चांगली झाली आहे इथे मात्र पायसच्या माध्यमातून. अप्रतिम फेकी विकी मुंडेने देखील या चेंडूला चांगल्या प्रकारे इथे अडवले देखील आणि प्रयत्न केला गेला रनआउटचा, परंतु तोपर्यंत 2 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. डीजे गोलंदाजी मार्कवरती कोल्हापूरचा बायकर मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं नाव आहे संतोष कासवडकर. हे नाव कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातलं हे मोठं नाव आहे, एक दर्जेदार नाव आणि त्या नावाला इथे मात्र साजेशी कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू कमालीचा टाकलाय, वेगवान चेंडू आणि या वेगवान चेंडूला थोडंसं वळण दिलंय. लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 43 धावा फलकावरती. शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये थोडंसं आतषबाजी करावी लागेल या खेळाडूला. ओहो, नंदू उल्पे बॅट तर चांगल्या प्रकारे जोरदार फिरवली जरूर, परंतु धावा येणं देखील गरजेचं आहे. एकेरीच धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावा करून इथे मात्र फलकाला अलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सागर माणिक कुठेतरी जर पाहायला गेलं तर थोडंसं निराशाजनक कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षा होती, कारण का लेफ्ट आर्म फलंदाज आणि लेफ्ट आर्म फलंदाजासाठी हे पोषक वातावरण आहे, परंतु त्यांची कामगिरी थोडीशी सुमार राहिली. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, थोडीशी दूरवरून हा फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न केलाय. सातत्याने थोडंसं दूरवरून फटके खेळले जात आहेत आणि म्हणूनच कुठेतरी गोलंदाज फलंदाजावरती हावी होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 45 धावा या फलकावरती लागलेत. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. प्रमोदने थोडासा प्रयत्न केला गेला धावसंख्येला आकार देण्याचा आणि त्यानंतर इथे दांडी गोल झाले. नक्कीच कोल्हापूरच्या विरोधात कोल्हापूर होतं आणि इथे मात्र कोल्हापूरच जिंकलंय. निखिल आले आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट आर्म फलंदाज आहे. हा देखील जर पाहायला गेला तर ग्रामीण पटलावरचा एक चर्चेतला खेळाडू आहे. निखिल सैराट या नावाने देखील ओळखले जातात या कोल्हापूर विभागामध्ये. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल निखिलच्या माध्यमातून. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग होता आणि या वेगाने बीट केलं जातं. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी इथे मात्र चांगली झाली, तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट देखील झालेत. या चेंडूवरती विकेट आली, फलंदाज माघारी परतलेत. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती पाचवा चेंडू होता आणि या पाचव्या चेंडूवरती स्वतःला स्ट्राईक वरती नेण्याचा प्रयत्न होता राहुलचा.
हो, या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती चांगली फेकी पाहायला मिळते. एकच वसेल या चेंडूवरती. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवले गेलेत 6 षटकामध्ये फक्त आणि फक्त 48 धावा. 49 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 36 चेंडू मध्ये 49 धावा बनवायचे. या आधीची मॅच देखील आपण पाहिलेत लो स्कोरिंगची मॅच. आज थोडेसे लोअर स्कोरिंगच्या मॅच पाहायला भेटतात. म्हणजेच काय तर गोलंदाजाने कुठेतरी चांगली गोलंदाजी केली आहे. एमजे ट्रॉफीची जर पाहायला गेलं तर ख्याती दूरवर पसरल्या. लांजामधून देखील ही स्पर्धा पाहिली जाते. ठाकूर मौलाना सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत. आणि मनोज 11 कणकवली संघ आपल्याला देखील ठाकूर मौलाना सरांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेत. नक्कीच लांजा परिसरातील एक मोठं नाव ठाकूर मौलाना. नक्कीच क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. मैजी जगताप सर आणि त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्सच्या वतीने ही एमजे ट्रॉफी आणि या एमजे ट्रॉफीसाठी ठाकूर मौलाना सर आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. आपण मॅचकडे जातोय. मनोज 11 कणकवलीच्या विरोधात ही मॅच आहे. एका बाजूला पाटील मसाली स्पोर्ट्स प्रणित पन्हाळा टायगर्स हा संघ या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलं गेलंय पन्हाळा टायगर्स संघाला. आणि बॅटिंग करताना इथे मात्र कुठेतरी दमछाक झाली आहे फलंदाजांची. 36 चेंडूमध्ये 48 धावा बनवल्या गेल्या. 49 धावांचं उद्दिष्ट होतं आणि या 49 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाज दाखल झालेत. ही मॅच पाहण्यासाठी ओमकार गायकवाड आणि त्याचबरोबर सूरज यांनी देखील हजेरी लावले. सूरज आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार आहे. या स्पर्धेमध्ये आपलं देखील स्वागत देखील आहे. आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. गोलंदाजी मार्कवरती अक्षय बागल देखील सज्ज झालेत. आणि फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम राहुरी विकी मुंडे फलंदाजीसाठी देखील सज्ज झालेत. गोलंदाजाचा घरपोच समाचार घेण्यासाठी इथे मात्र विकी मुंडे मॅन फ्रॉम राहुरी. परंतु सातत्याने जर पाहायला गेलं तर व्यवसायासाठी कामानिमित्त कणकवली परिसरामध्ये असतात आणि म्हणूनच या खेळाडूची वर्णी आज मनोज 11 कणकवली संघाच्या माध्यमातून लागली. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका आणि या रिव्हर्सच्या फटक्यावरती इथे 2 धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये आलेत. घोषित क्षेत्रामध्ये या धावा 2 धावेने इथे मात्र संघाची पायाभरणीला सुरुवात केली आहे. 2 धावा आलेत. आणि नॉन स्ट्राईक केंटवरती जर पाहायला गेलं तर प्रशांत पिंगळे अजून एक कोल्हापूरच्या परिसरातील उभरता सितारा बावड्याचा हा अपकमिंग सुपरस्टार प्रशांत पिंगळेला देखील आपण पाहतोय. नक्कीच हे देखील नाव सातत्याने चर्चेत राहिले या कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती.
बावड्यामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला हे नाव जर पाहायला गेलं तर आदराने घेतलं जात आहे. प्रशांत पिंगळे नॉन स्ट्राईक एंड वरती आपण त्यांना देखील पाहतोय. ओहो जोरात टाकलाय हा चेंडू आणि या चेंडूवरती देखील स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 2 धावा. पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या चेंडूवरती देखील गोशी क्षेत्रामध्ये 2 धावा आलेत. 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4च्या घरामध्ये 49 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे आणि या धावा अशा जरी बनवल्या तरी देखील या धावा बनवल्या जाऊ शकतात कारण की 36 चेंडूमध्ये 49 धावा म्हणजे चेंडू आणि रन मध्ये अंतर तितकंसं फारसं मोठं नाहीये आणि हे देखील माहिती आहे विकी मुंडेला आणि म्हणूनच तो प्रयत्न करतोय चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा. ओहो पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय, वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, चौकार आलाय. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मित्र कमालीचा चेंडू आहे. आता या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक आत्मविश्वास पाहायला मिळाला होता आणि म्हणूनच अक्षय बांगलच्या माध्यमातून नंतर पाहायला गेलं तर एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. अक्षय हे देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत. सातत्याने ग्रामीण पटलावरती हे देखील नाव एक स्टार खेळाडूंच्या यादीमध्ये घेतलं जातं. अक्षय बागल. ओहो नक्कीच बॅट्समॅन अप्रतिम होती, खोदून काढण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रशांत पिंगळेला. एकेरी धाववाले धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 10 धावा या फलकावरती लागलेत. अक्षयच्या विरोधात पुन्हा एकदा ते बॅटल पाहायला मिळते. विकी मुंडे. ओहो फटका खेळलाय समोरच्या दिशेने, टायमिंग आहे फक्त प्रॉपर फटका नव्हता आणि फटका फसल्यानंतर इथे कुठेतरी चूक केली इथे मात्र आणि जेल इथे मात्र सोडला गेला आणि हा जेल कोणाचा सोडलाय? विकी मुंडेचा जेल. विकी मुंडेचा जेल सोडणं म्हणजेच आपण इथे मात्र पराभवाला दिलेलं हे आमंत्रण आहे. पाहिजे इथून पुढे कशा प्रकारे दावा बनवले जातील विकी मुंडेच्या माध्यमातून. पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनवले गेलेत आतापर्यंत 11 धावा. गोलंदाजी मार्फत किरण नलावडेला देखील आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी लेफ्ट-आर्म गोलंदाज आहेत आणि इथे लेफ्ट-आर्म गोलंदाज सरदार साबित झाले. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं लेफ्ट-आर्म गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. इथे विकी मुंडे सातत्याने आपलं प्रमुख जे अस्त्र आहे रिव्हर्स ते बाहेर काढताना पाहायला मिळाले. काही गरज नव्हती या फटक्याची. सर बॅटने हा फटका खेळला असता तर नक्कीच हा चेंडू सीमा पार झाला असता. 6 धावींसाठी फटका खेळला गेला असता. वेगा टाकलाय समोरच्या दिशेने, बॅक टू द बॉलर फटका केला. वी झोन मध्ये फटका इथे मात्र सजवल्यानंतर कुठेतरी अक्षय चूक करताना दिसत आहेत आणि इथे जर पाहायला गेलं तर यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न केला चेंडूला अडवण्याचा आणि तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये आणि या चेंडूवरती नक्कीच पंचांचा इशारा 4 धावेंचा आलाय. पंचांनी इथे मात्र 4 धावेंचा इशारा केला म्हणजे कुठेतरी चूक केली क्षेत्ररक्षकांनी आणि ती चूक इथे मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये या 4 धावा असतील. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 15 धावा फलकावरती.
फुलटॉस आहे, लॉस होईल. 6 धावेंसाठी खणखणीत दणदणीत वार. फुलटॉस चेंडू टाकला आणि हा फुलटॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहणारच नाहीये. 6 धावांसाठी फटका खेळल्यानंतर धावसंख्येचं टोटल 21 धावा फलकावरती. आपल्याकडे धावांची पुंजी कमी आहे. जर धावा असत्या तर एक चूक मान्य केली असती, परंतु इथे धावा नाहीयेत आपल्याकडे. धावा रोखायचे तर चांगले चेंडू टाकावे लागतील. ओहो, या चेंडूला पुन्हा एकदा दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर इथे टिकल स्वरूपामध्ये एकेरी धाव आली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा या फलकावरती लागले. दुसरं षटक प्रगती पथावरती. ही या दोन्ही संघांमधली तफावत आहे. या दोन्ही संघांमधली तफावत हीच आहे. या 2 षटकामध्ये 22 धावा. इथे पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा होत्या. ओहो, बिगिट केलाय विकी मुंडेच्या बॅट मधून हा शानदार खणखणी षटकार. 6 धावा. अजून एक फटका चांगला खेळला. इथे जर पाहायला गेला तर हा देखील चेंडू सीमा रेषा पार आहे. षटकार आहे. कबड्डी लागले. पहिल्या 2 षटकामध्ये 34 धावा आलेत. 49 धावांचा पाठला करायचा होता. 34 बनवलेत, म्हणजेच जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज आहे. या धावा शिल्लकच ठेवल्या नाहीयेत किरण नलावडेने या षटकावने. 15 धावाच इथे मात्र आता बनवायची आहे ती धावसंख्या गाठण्यासाठी. 34 बनवलेत, अजून देखील 15 पार करायचे. अजून देखील खेळ संपलेला नाहीये. कोणत्याही क्षणी कमबॅक केला जाऊ शकतो. फक्त विश्वास हवा जिंकण्याचा, आणि तोच विश्वास घेऊन इथे मात्र प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. अजून एक उभरता सितार आहे. एक जर पाहायला गेलं तर लेदर बोर्ड क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूला, आणि म्हणूनच हा गोलंदाज कशा प्रकारे प्रभावित करतोय याच्याकडे देखील कोल्हापूरकरांच्या नजरा सध्या चगडीला खेळताना पाहायला मिळत आहेत. अकोटप्प्याचा चेंडू फटका फसलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? फटका नाहीये. इथे मात्र थांबवलं गेलंय प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या माध्यमातून संघाच्या खात्याकडे ऍड करणारी धावसंख्या पाहायला मिळाली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 35 धावा या धावफलकावरती लागलेत. 35 धावा धावफलकावरती. 49 धावांचं ते लक्ष, आणि त्या लक्षाचा पाठलाग हा जो आहे तो सातत्याने केला जातोय. ओहो, बिगिट केलाय पुन्हा एकदा. जर पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये आलेला चेंडू जो आहे तो विरकावून दिलाय, परंतु या चेंडूवरती ताकद कमी पाहायला मिळाली आहे. विकी मुंडे बॅक टू द पेव्हलियन.
अक्षय कदम सिंधुदुर्गच्या स्टार खेळाडूंच्या यादीतील अजून एक अग्रगण्य नाव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. अक्षय कदमच्या माध्यमातून धावांची पुंजी तितकीशी जास्त नाहीये, धाव फक्त बनवायचे 14 आणि बॅटिंगसाठी सज्ज झाला अक्षय कदम. नक्कीच चांगली बॅटिंग या खेळाडूने देखील कित्येक वर्ष केले. मोठं नाव आहे सिंधुदुर्ग परिसरातील आणि हे नाव सातत्याने चर्चेत राहिले. सातत्यपूर्ण कामगिरी राहिली या खेळाडूची. ओहो, बिग हिट केलाय, फटका चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग देखील आहे आणि 6 धावांची मोहर देखील आहे. 6 धावांसाठी हा दिल मांगे मोहरवाला फटका. फटका खेळलाय पहा. अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. हेच अनुभवाची कमी या दोन्ही संघातली तफावत दाखवते. एका बाजूला अनुभवाची कमी आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव जो आहे तो ठासून भरलाय आणि तोच अनुभव इथे मात्र पडण्याला लावला जातोय सातत्याने. अजून एक बिग हिट फटका, टायमिंग प्रॉपर आहे आणि त्यानंतर 6 धावा देखील आहेत या चेंडूवरती. 6 धावांसाठी फटका. थँक्यू. विकी मुंडेने पहिल्या दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर विजयाचं जे प्लॅटफॉर्म होता तो रचला गेला. 11 चेंडूमध्ये 33 धावा त्याच्या बॅट म्हणून आल्या आणि विजयाचा जो सुपरस्टार होता तो इथे मात्र पूर्ण करण्यासाठी अक्षय कदम चांगली बॅटिंग करताना दिसते त्या सध्याच्या घडीला. इथे मात्र एकेरी 10वीसाठी हा फटका खेळला गेला आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय परंतु एक धाव जी आहे ती मान्य केली फलंदाजाने. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 48 धावा म्हणजे धावसंख्येची लेवल इथे मात्र झाली. पहिल्या इनिंग मध्ये 48 बनवल्या, 48 धावा या दुसऱ्या इनिंग मध्ये देखील बनवल्या गेल्या आणि या 48 धावा बनवण्यासाठी आतापर्यंत 15 चेंडूचा सामना केलाय या मनोज 11 कणकवली संघाने. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हा चेंडू खराब आहे नक्कीच. या चेंडूवरती पंचांचा इशारा नो चेंडू म्हणजेच काय तर ही मॅच इथेच फिनिश झाली आहे. हा नो चेंडू टाकलाय म्हणजे मॅच फिनिश केले इथे मात्र या दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला प्रशांत पिंगळे आणि अक्षय कदम या दोन्ही फलंदाजांनी मॅच फिनिश केले आणि मनोज 11 कणकवली संघ या नंतरच्या मॅच साठी सज्ज झाले. चला, मनोज 11 कणकवली आणि दक्कन पन्हाळा संघ यामध्ये अजून एक मॅच होणार आहे. यानंतरची लगेचच मॅच दक्कन पन्हाळा आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र मनोज 11 कणकवली या दोन संघांमध्ये ही लढत. चला, याचे दोन्ही संघाचे कर्णधार